हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 8th स्टँडर्डचा सायन्सचं फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याचे क्वेश्चन आन्सर्स. तुम्ही धुळे किंवा धुळ्याच्या आजूबाजूला राहत असाल तर आपले ऑफलाईन लेक्चर्ससुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही तिथेही जॉईन करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट आपल्याला विचारलं आहे, यूज विटकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक अँड मायक्रोब्स. बघा, आपल्याला माहिती आहे सायंटिस्ट रॉबर्ट विटकर जे आहेत त्यांनी क्लासिफिकेशनची मेथड दिली आहे. मग त्या क्लासिफिकेशनच्या मेथडप्रमाणे कुठली गोष्ट कशात येते हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट आहे बॅक्टेरिया. तर बॅक्टेरिया कशात येतो? किंगडम मोनेरामध्ये. नेक्स्ट आहे प्रोटोझोआ. तर त्याचा आन्सर आहे किंगडम प्रोटिस्टा. बघा, हे आन्सर कसे येतात हे समजून घेण्यासाठी तुम्ही अगोदर लेक्चरचे व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या 8th स्टँडर्डचे सायन्सचे टीचिंगचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पहिले याचे लेक्चर जरूर बघा. आपल्याला फक्त प्रश्न उत्तरं पाठ करून पोपट बनायचं नाही, तर प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करायची, जी की लेक्चरनेच होईल. आणि हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते पण समजून घ्या आणि वहीत लिहून घ्या. नेक्स्ट आहे फंगी. त्याचा आन्सर आहे किंगडम फंगी. नेक्स्ट आहे अल्गी. अल्गी जी आहे ती जर युनिसेल्युलर असेल तर त्याचा आन्सर येतं किंगडम प्रोटिस्टा. अँड इफ मल्टीसेल्युलर तर त्याचं आन्सर येतं किंगडम प्लांटी. नेक्स्ट आहे प्रोकॅरियोटिक्स. प्रोकॅरियोटिक्स येतात किंगडम मोनेरामध्ये. नेक्स्ट आहे प्रोकॅरियोटिक. तर त्याचं येतं एनी किंगडम अदर दॅन मोनेरा. मोनेरा सोडून इतर सगळे किंगडम्स. नेक्स्ट आहे मायक्रोब्स. तर मायक्रोब्स येतात किंगडम मोनेरा किंवा प्रोटिस्टामध्ये. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन विचारला आहे, complete the 5 kingdoms method of classification using living organism: prokaryotic, eukaryotic, multicellular, unicellular, protista, animals, plants and fungi. बघा, क्लासिफिकेशनसाठी आपल्याला हा एक चार्ट दिलेला आहे आणि तो कंप्लीट करायचा आहे. बघा, लेक्चरच्या व्हिडिओत शिकल्याप्रमाणे आपल्याला चार्ट असा पूर्ण करायचा आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये 2 टाईप्स येतात, प्रोकॅरियोटिक्स अँड यूकॅरियोटिक्स. नंतर प्रोकॅरियोटिक्समध्ये येतात युनिसेल्युलर, जे की मोनेरा किंगडममध्ये असतात. यूकॅरियोट्समध्ये येतात युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये प्रोटिस्टा, मल्टीसेल्युलरमध्ये येतात फंगी, प्लांटी अँड ॲनिमिलिया. अशा पद्धतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन होत असतं. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, फाइंड आउट माय पार्टनर. आपल्याला ए आणि बी कॉलम दिलेले आहेत, त्यातनं जोडी लावायची आहे. तर फर्स्ट फंगीचा आन्सर आहे कॅन्डिडा. प्रोटोझोआचा आन्सर आहे अमिबा. व्हायरसचा आन्सर आहे बॅक्टेरियोफेज. अल्गीचा आन्सर आहे क्लोरेला आणि बॅक्टेरियाचा आन्सर आहे प्रोकॅरियोटिक. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. बघा, आपल्याला सांगायचं आहे की हे जे दिलेले वाक्य आहेत ते बरोबर आहे का चूक आहे आणि ते का हे लिहायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट बघा, लॅक्टोबॅसिलाई आर हार्मफुल बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिलाई जे असतात ते बॅक्टेरिया हार्मफुल असतात असं आपल्याला स्टेटमेंट इथे दिलेलं आहे. तरी याचा आन्सर आहे फॉल्स. बघा, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघा, लॅक्टोबॅसिलाई आर युजफुल बॅक्टेरिया. दे आर यूज फॉर कर्डिंग द मिल्क. दे आर ऑल्सो यूज टू प्रिपेअरिंग व्हरायटी ऑफ मिल्क प्रोडक्ट्स. बघा, हे जे बॅक्टेरिया असतात ते युजफुल बॅक्टेरिया आहेत. आपण चॅप्टरमध्ये शिकलो युजफुल असतात, काही हार्मफुल असतात. मग हे युजफुल आहेत का? तर कारण आपण दुधापासून दही बनवायचं जी प्रोसेस करतो
थोड्या कोमट दुधामध्ये आई थोडंसं दही घालते आणि त्यानंतर सकाळी त्या पूर्ण दुधाचं दही झालेलं असतं. म्हणजे काय होतं आहे, ही प्रोसेस ज्या वेळेला होते ती आपल्यासाठी युजफुल प्रोसेस आहे. दही युजफुल आहे म्हणून लॅक्टोबॅसिलाई हे बॅक्टेरियासुद्धा युजफुल आहेत. त्यांपासून वेगवेगळे मिल्क प्रोडक्टसुद्धा तयार केले जातात. नेक्स्ट आहे सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ कायटिन. फंगी जे आहे त्याची सेल वॉल कायटिनने बनलेली असते असं आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे. तर याचा आन्सर आहे ट्रू. एक्सप्लेनेशन बघा. The cell wall of the plants is made up of cellulose while the cell wall of fungi is made up of complex sugar called chitin. बघा, जी स्टेटमेंट आपल्याला दिली आहे ती बरोबर आहे. प्लांट्सची जी सेल वॉल असते ती सेल्युलोजने बनलेली असते, पण फंगी जे आहे त्याची सेल वॉल ही कायटिनने बनलेली असते. नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला दिली आहे ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमिबा इज सुडोपोडिया. अमिबा जो आहे तो त्याच्या सुडोपोडियाने चालतो, हालचाल करतो हे आपल्याला दिलं आहे. बघा, सुडो म्हणजे काल्पनिक आणि पोडिया म्हणजे पायासारखं. अमिबा जो आहे तो त्याच्या पायांसारखं दिसणाऱ्या स्ट्रक्चरने हालचाल करतो हे आपल्याला वाक्य दिलं आहे. तर याचा आन्सर आहे ट्रू. Amoeba is the protozoan primitive organism which processes pseudopodia as the organ for locomotion. अमिबा जो आहे तो त्याच्या पायासारखं असणाऱ्या ज्या ऑर्गन्स आहेत तुम्ही बघू शकतात तर त्यातनं हालचाल करत असतो. नेक्स्ट स्टेटमेंट बघा. टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिसीज. टोमॅटो विल्ट हा जो आजार आहे तो व्हायरल डिसीज आहे असं आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे. मग त्याचा आन्सर आहे ट्रू. एक्सप्लेनेशन बघा. टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिसीज. These viruses are able to infect only plant cell. टोमॅटो विल्ट हा जो आजार आहे तो संसर्गजन्य आहे, पण तो कोणाला इफेक्ट करतो? फक्त प्लांट सेलला. फिफ्थ क्वेश्चन आपल्याला विचारला आहे गिव्ह आन्सर्स. पुढे आपल्याला काही क्वेश्चन विचारले आहेत त्याचे उत्तर द्यायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट बघा काय दिलं आहे. स्टेट द मेरिट्स ऑफ विटेकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन. बघा, आपल्याला माहिती आहे रॉबर्ट विटेकर जे आहेत त्यांची क्लासिफिकेशन मेथड जी आहे त्याचे आपल्याला मेरिट्स, फायदे लिहायचे आहेत. तर फर्स्ट स्टेटमेंट बघा आन्सरचा. द सिस्टीम हॅज बीन वाईडली ॲक्सेप्टेड अँड रिकमेंडेड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी. ही जी मेथड आहे ती वाईडली ॲक्सेप्टेड आहे, सगळीकडे ती ॲक्सेप्टेड आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी जे आहे त्यांनी सुद्धा ही मेथड रिकमेंड केलेली आहे. सेकंड स्टेटमेंट बघा. द ग्रुपिंग इज युजफुल फॉर प्रॅक्टिकल रिझन्स बिकॉज द टेक्निक यूज इज सिम्पल. बघा, या क्लासिफिकेशनमध्ये ग्रुपिंग करायची जी टेक्निक वापरलेली आहे ती अतिशय सिम्पल आहे, हे एक त्याचं मेरिट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. व्हायरसेस जे आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला विचारलेत. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा. व्हायरसेस आर ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. बघा, व्हायरसेस जे असतात, एज म्हणजे काय, बाउंड्रीवर. कसल्या बाउंड्रीवर आहेत? लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या. आपण त्याला सजीवही म्हणू शकत नाही आणि निर्जीवही म्हणू शकत नाही, पण सहसा व्हायरसेसला नॉन लिव्हिंगच म्हटलं जातं. सेकंड पॉईंट बघा. देअर साईज इज एक्स्ट्रीमली मायन्यूट, ॲप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. बघा, जे व्हायरसेस असतात त्यांची साईज अगदी कमी असते, जी की 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढी बारीक असते. थर्ड पॉईंट बघा. दे कॅन बी सीन ओनली अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. बघा, हे जे व्हायरसेस आहे ते आपण फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बघू शकतात. आपण बघितलं त्यांची साईज किती मायन्यूट आहे,
त्यामुळे आपल्याला त्यांना जर बघायचं असेल तर फक्त आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचाच वापर करू शकतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. दे आर लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA or RNA विच आर कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. बघा, त्यांच्यामध्ये DNA और RNAचं मॉलिक्यूल आहे आणि जे की कवर असतं बाय प्रोटीन कोट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक लिहा. देअर सर्वायवल इज पॉसिबल ओनली इनसाइड द लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल. बघा, ते जिवंत केव्हा राहू शकतात? जेव्हा ते एखाद्या जिवंत अशा प्लांट सेल किंवा ॲनिमल सेलवर जातात तेव्हाच ते जिवंत राहू शकतात. नेक्स्ट पॉईंट बघा. व्हेन दे इन्फेक्ट द होस्ट सेल दे प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. बघा, व्हायरस जेव्हा एखाद्या बॉडीत एंटर करतो त्यावेळेला तो होस्ट सेल बघतो. एखाद्या सेलच्या मदतीने तो स्वतःचे प्रोटीन्स तयार करतो आणि त्या प्रोटीन्स नंतर ते रिलीज करून त्यापासनं अनेक व्हायरसेस तयार होतात, ज्याला आपण म्हणतो रिप्लिका. न्यूमरस रिप्लिका म्हणजे आपण मोजूच शकत नाही इतके रिप्लिकास ते स्वतः तयार करतात. नेक्स्ट पॉईंट बघा. दिस प्रोटीन्स फॉर्म्स मेनी रिप्लिकाज ऑफ इन्फेक्टिंग व्हायरस. बघा, त्या प्रोटीन्सपासून आपण आता मगाशी बघितलं की अनेक असे व्हायरसेस तयार होतात आणि तयार झालेले जे व्हायरसेस आहेत त्यामुळे काय होतं, सेल्स इफेक्ट होतात आणि आपण आजारी पडतो. लास्ट पॉईंट बघा. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यावर अनेक आजार होत असतात व्हायरसेसमुळे. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स होते व्हायरसचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंगी. फंगीमध्ये न्यूट्रिशन कशा पद्धतीने होतं हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्ट पॉईंट बघा. फंगी आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक अँड हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. बघा, फंगी नॉन ग्रीन आहे म्हणजे त्याच्यात क्लोरोफिल एक्झिस्ट करतं का? नाही. त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून ते हेट्रोट्रॉफिक आहे, दुसऱ्यांवर डिपेंड असतात. सेकंड पॉईंट बघा. मोस्ट ऑफ द फंगी आर सॅप्रोट्रॉफिक इन देअर न्यूट्रिशन. दे ॲब्झॉर्ब द नरिशमेंट फ्रॉम डेड ऑर डिकेइंग मॅटर. बघा, फंगी जे आहे ते डेड ऑर डिकेइंग म्हणजे जे कुजणारं किंवा खराब होत असलेल्या गोष्टींवर वाढत असतं. जसं की लाकूड वगैरे पडलेलं असेल तर त्यावर ते वाढत असतं. नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला काय दिली बघा. विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. बघा, किंगडम मोनेरामध्ये कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतात हे आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिलॉंगिंग टू किंगडम मोनेरा आर युनिसेल्युलर. किंगडम मोनेरामध्ये जे काही लिव्हिंग थिंग्स येतात ते युनिसेल्युलर आहेत, म्हणजे त्यांना एकच सेल असते. बघा, टेक्स्टबुकमध्ये आपण हा चार्ट केलेला आहे, तिथे किंगडम मोनेरा तुम्हाला दिसतोय ना. हा किंगडम मोनेरा कुठनं येतो तर युनिसेल्युलर ग्रुपमधून. आपल्या चॅनलवर सरांनी जे लेक्चर एक्सप्लेन केलेलं आहे त्यात हा चार्ट दिला होता आणि तुम्हाला सांगितलंही होतं की हा बाय हार्ट नेट करा. मग तिथे जर तुम्ही चार्ट नेट केलेला असेल तर तुम्हाला इझिली सांगता येईल किंगडम मोनेरा कशात नाही तर युनिसेल्युलर. आणि सेकंड पॉईंट मग आपण लगेच लिहायचा की किंगडम मोनेरा हे कशात येतात, प्रोकॅरियोट्समध्ये. ऑल ऑफ देम आर प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यांचं सेलमध्ये न्यूक्लियस हे डेव्हलप नसतं त्याला आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो. मग हे सगळे जे मोनेरामधले आहेत त्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस हे डेव्हलप नसतं. थर्ड पॉईंट लिहा. किंगडम मोनेरा कन्सिस्ट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. किंगडम मोनेरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी असते. फोर्थ पॉईंटमध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहायचे. हे नावं थोडे डिफिकल्ट आहेत त्यामुळे 2-3 लिहिले तरी चालेल. बॅक्टेरिया क्लोस्ट्रिडियम टेटनी, विब्रो कॉलेरी, ट्रेफोनिमा पॅलिडम, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, लिझिनेला निमोनिया, साल्मोनेला टायपी, स्ट्रॅफिलोकोकस ऑरियस, क्लोस्ट्रिडियम बोचुलाइनम,
तर हे होते किंगडम मोनेरामध्ये येणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हू ॲम आय? आपल्याला 6 क्वेश्चनमध्ये काही स्टेटमेंट दिले आणि ओळखायचं आहे की ते कोण आहेत. त्यातलं ए बघा. आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस, सेल ऑर्गनल्स और प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर त्याचा आन्सर आहे मायक्रो फ्रॉम मोनेरा. आपल्याला माहिती आहे की मोनेरा जो ग्रुप आहे तो प्रोकॅरियोटिक्समध्ये येतो, त्यामुळे त्यांचं वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, सेल ऑर्गनल्स किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन नसतात. सेकंड स्टेटमेंट बघा. आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स. आपल्याला माहिती आहे हे कुठून येतात? सेकंड किंगडममधनं, किंगडम प्रोटिस्टा, किंवा आपण लिहू शकतो यूकॅरियोट. नेक्स्ट स्टेटमेंट बघा. आय लिव्ह ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे माझी वाढ ही डिकेइंग म्हणजे कुजणाऱ्या अशा ऑर्गॅनिक मॅटरवर होत असते. असा मी कोण? तर त्याचा आन्सर आहे फंगी और बॅक्टेरिया. आपल्याला माहिती आहे फंगी किंवा बॅक्टेरिया हे डिकेइंग मॅटरवर वाढत असतात. नेक्स्ट स्टेटमेंट आहे आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन. याचा आन्सर आहे प्रोटोझोआ. आपल्याला माहिती आहे जे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात, प्रोकॅरियोटिकपासून बनलेले जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते बाय द सेल डिव्हिजन आपलं रिप्रोडक्शनचं काम करत असतात. तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने सेल डिव्हिजनने ते रिप्रोडक्शन करतात. हे मेनली रोग पसरवणारे पॅथोजेनिक्स असतात. नेक्स्ट ई काय दिलं आहे आपल्याला बघा. आय कॅन प्रोड्यूस माय रेप्लिका. म्हणजे मी माझ्यासारखी प्रतिकृती तयार करू शकतो. तर असा कोण? त्याचं उत्तर आहे व्हायरस. आपल्याला माहिती आहे व्हायरसेस आपल्यासारखेच दुसरे व्हायरस तयार करतात, त्याला रेप्लिका म्हणतात. तुम्ही इमेजमध्ये पाहू शकतात ते कसे वाढत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आय ॲम ग्रीन बट आय डोंट हॅव ऑर्गन्स. असं काय आहे जे हिरवं आहे पण त्याला अवयव नाहीत? त्याचा आन्सर आहे अल्गी, ज्याला आपण शैवाल म्हणतो. ते ग्रीन आहे पण त्याला अवयव नाहीत. नेक्स्ट 7th क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम. आपल्याला डायग्राम काढायची आणि तिला व्यवस्थित नावं द्यायची आहेत. ए आपल्याला विचारलेलं आहे डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. बघा ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे जी की पेज नंबर 3वर खाली 1.7 म्हणून तुम्हाला दिलेली आहे. सेकंड आपल्याला विचारलं आहे पॅरामेशियम. त्यासाठी तुम्हाला अशी ही डायग्राम काढायची आहे, तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. नेक्स्ट थर्ड आपल्याला डायग्राम काढायला लावली आहे ती बॅक्टेरिया फेजची. अशी तुम्हाला डायग्राम काढायची आहे आणि त्याला व्यवस्थित नावं द्यायची आहेत. तर हा होता क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट 8th क्वेश्चन आपल्याला विचारला आहे अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साईज. बघा आपल्याला काही जे दिलेले आहेत त्यांना साईजप्रमाणे असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचं आहे. तर काय काय दिलं आहे आपल्याला? बॅक्टेरिया, फंगी, व्हायरस अँड अल्गी. तर साईजप्रमाणे त्यांची असेंडिंग ऑर्डर आहे व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगी अँड अल्गी. बघा घाईघाईमध्ये फक्त असेंडिंग ऑर्डर बघितल्यानंतर अल्फाबेटिकली मुलं करून देतात, तर आपल्याला तसं करायचं नाही आहे. इथे आपल्याला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट कोणत्या साईजचा आहे त्याप्रमाणे बघून असेंडिंग ऑर्डर लावायची आहे. तर हा होता आपला फर्स्ट चॅप्टरचा एक्सरसाइज. या स्टँडर्डच्या लास्ट एक्सरसाइजपर्यंत आपल्याला सोबत राहायचं आहे. व्हिडिओ नुसता बघू नका, तर आपल्या नोटबुकमध्ये लिहून बघा. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. सायन्सचे चॅप्टर एक्सप्लेन केलेले व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे. तरी अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.